ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यानयोग. योग साधना भाग 23. कुंडलिनी जगदंबा. ओव्या आहेत 293 ते 298. ज्ञानदेव कुंडलिनी जागृत झालेल्या योग्याचे वर्णन करत आहेत. हृदयस्थानी कुंडलिनी शक्ती आली की ती आपल्या तेजाची शिदोरी चैतन्याला अर्पण करते. या आधीच पृथ्वी व आप या तत्वांची आटणी झालेली असते. आता तेजाची ही आटणी झाल्यावर योगी कसा दिसतो त्याचे वर्णन ज्ञानदेव करत आहेत. ऐके शक्तीचे तेज जेव्हा लोपे, तेथ देहाचे रूप हारपे, मग तो डोळ्या माझी लपे जगाची. अर्जुना ऐक, कुंडलिनीचे तेज जेव्हा लय पावते तेव्हा देहाचा आकार नाहीसा होतो, म्हणजे देह वायुरूप होतो. तो याप्रमाणे सूक्ष्म झाल्यामुळे मग त्या योग्याला जगाच्या लोकांच्या डोळ्यातच लपता येते. एरवी आधिलाची ऐसे, सावयव तरी दिसे, परी वायूचे का जैसे वळिले होय. वास्तविक तो देह पूर्वीप्रमाणेच सावयव असतो, परंतु आता तो देह जसा वायूचाच बनलेला असावा असा होतो. ना तरी कर्दळीचा गाभा, बुंथी सांडोनी उभा, का अवयवाची नभा उदयला तू. अथवा केळीतील सोपटे काढून टाकून ती पोकळी जशी उभी करावी किंवा आकाशालाच अवयव उत्पन्न व्हावेत असा तो दिसतो. तैसे होय शरीर, तैते म्हणिजे खेचर, हे पद होता चमत्कार पिंडजनी. असे ज्यावेळेस शरीर होते तेव्हा त्यास खेचर म्हणजे गगनविहारी असे म्हणतात. देहधारी लोकात असे रूप होणे म्हणजे मोठा चमत्कार आहे. देखे साधकू निघून जाई, मागा पाऊलांची ओळ राहे, तेथ ठाई ठाई होये अणिमादिक. पहा, साधक निघून गेल्यावर मागे जी पावलांची ओळ राहते तेथे ठिकठिकाणी अणिमादिक सिद्धी उत्पन्न होतात. म्हणजे साधकाची जी जी भूमिका सिद्ध होईल त्या त्या ठिकाणी त्याला अणिमादिक सिद्धी प्राप्त होतात. परी तेने काय काज आपण या, अवधारी ऐसा धनंजया, लोप आथी भूतत्रया देहीचा देही. पण आपल्याला त्या सिद्धींशी काय काम आहे? अर्जुना ऐक, देहाच्या आतच तीनही भूतांचा असा लोप होतो. मागच्या भागात पिंडाने पिंडाचा ग्रास करणे हे नाथपंथाचे रहस्य भगवान श्रीकृष्णांनी सांगितले असे ज्ञानदेवांनी स्पष्ट करून सांगितले. पुढील कुंडलिनी योगाचे वर्णन करताना म्हणतात की अशा प्रकारे कुंडलिनी शक्तीचे तेज हृदयात लोपते तेव्हा योग्याचा देह वायुरूप होतो. लोकांना तो दिसत नाही, जणू काही तो जगाच्या डोळ्यात लपूनच बसला आहे. तो असून देखील लोकांना दिसत नाही. या वायुरूप बनलेल्या योग्याचे वर्णन करताना ज्ञानदेवांनी 2 प्रतिमा वापरलेल्या आहेत. एक आहे आकाशाची. आकाश म्हणजे पोकळी, ती असूनही दिसत नाही. योग्याचा देह म्हणजे जणू काही आकाशाला फुटलेले अवयव. आता आकाशच दिसत नाही तर त्याला फुटलेले अवयव तरी कसे दिसणार? दुसरी उपमा दिली आहे केळीच्या गाभ्याची. केळीच्या झाडाचे खोड पाहिले तर त्यावर कांद्यासारखे नुसते सालींचे पापुद्रे असतात. एक एक पापुद्रा काढत गेल्यावर आतील जशी पोकळी असते तसा या योग्याचा देह केवळ वायुरूप असतो. तैसे होय शरीर, तैते म्हणजे खेचर. ख म्हणजे आकाश. आकाशात संचार करू शकणारे ते खेचर. योग्याला असे खेचर शरीर प्राप्त होते. म्हणजे अशा योग्याला अंतर्धान पावण्याची, गगनविहार करण्याची सिद्धी प्राप्त होते. त्यामुळे लोकांना या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. त्याला प्राप्त होणाऱ्या सिद्धींचे अलंकारिक वर्णन करताना ज्ञानदेव म्हणतात की असा साधक आपला अभ्यास नित्य करतच असतो. मनुष्य वाटेने चालत असता जसा मागे त्याच्या पावलांचे ठसे उमटत जातात त्याप्रमाणे हा साधक मागे सिद्धींचे ठसे ठेवून जातो. अणिमादिक सिद्धी त्या योग्याच्या मागून धावत असतात. परंतु अशा सिद्धींशी आपल्याला काय करायचंय असा प्रश्न विचारून ज्ञानदेव योगाचा अभ्यास करणाऱ्या साधकाला सावध करतात की योग्याने या सिद्धींच्या मागून धावू नये. योगाचा अभ्यास करणाऱ्याला हे आनुषंगिक फळ मिळतेच, पण त्याचे मुख्य ध्येय आहे ते परमात्मा स्वरूपी ऐक्य पावण्याचे. या सिद्धींना भुलून जर तो त्यातच रमेल तर त्याला अंतिम ध्येय हस्तगत करता येणार नाही. त्यामुळे त्यांनी सिद्धींच्या मागे लागू नये. सिद्धी या साधकाच्या मार्गातील अडथळा आहेत.
त्या साधकाला मोहात गुंतवून ठेवतात व त्याची पुढची प्रगती खुंटून जाते. त्यामुळे साधकाने सिद्धींच्या मागे लागू नये हेच खरे. अशा प्रकारे योग्याच्या पृथ्वी, आप व तेज या 3 तत्वांचा लय देहातच होतो. या सर्व वर्णनावरून एक लक्षात येतं की पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश ही पंचमहाभूते आहेत. पृथ्वी तत्व प्रधान असलेले शरीर आपल्याला दृष्टीगोचर होते, ते आपण प्रत्यक्ष पाहू शकतो. पण पृथ्वी तत्वाप्रमाणेच इतरही तत्वे प्रधान असलेली शरीरे असली पाहिजेत. त्यापैकी वायू तत्व प्रधान असलेली शरीरे आपल्याला दिसत नसली तरी वायू शरीराने संचार करीत असतात. अशा गोष्टी आपण संत महात्म्यांच्या चरित्रात वाचतोय. एकूणच हा सिद्धींचा प्रांत सर्वसामान्यांना अगम्य आहे. अर्थात त्यामागेही विज्ञान आहे. ते जाणून घेतले तर या गोष्टी आपल्याला चमत्कार वाटणार नाहीत. विवेकानंद अमेरिकेत असताना त्यांना एकाने विचारलं होतं की भारतातील योगी लोक चमत्कार करतात असं ऐकिवत आहे. तुम्ही पण चमत्कार करू शकता का? त्यावर विवेकानंदांनी उत्तर दिलं होतं की चमत्कारांच्या मागे सुद्धा विज्ञान आहे. तुम्ही विज्ञानाची प्राथमिक माहिती करून घेतली तर त्यामागील रहस्य तुम्हाला कळेल व थोड्याशा प्रयत्नाने आणि अभ्यासाने तुम्ही सुद्धा चमत्कार करू शकाल. अर्थात विवेकानंद सुद्धा कधी सिद्धींच्या मागे लागले नाहीत. रामकृष्णांनी त्यांना सिद्धी देऊ केल्या होत्या, पण ज्या सिद्धींनी भगवंताची प्राप्ती होणार नाही त्या सिद्धी मला नकोत असेच उत्तर त्यांनी आपल्या गुरूंना दिले होतं. वृद्धी, सिद्धी व प्रसिद्धी यापासून साधकाने दूर असावं. या सिद्धींच्या मागे लागले तर अगदी वरची श्रेणी प्राप्त केलेल्या साधकाचीही घसरगुंडी होते. अशीही अनेक उदाहरणं आहेत. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की तरी तेणे काय काज आपण या. ज्ञानदेव पुढे कुंडलिनीचा मूर्ध्नी आकाशापर्यंत प्रवास कसा होतो ते सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.